नमस्कार मंडळी, अतिशय पौष्टिक असा उत्तप्पा बनवलेला आहे। त्याची डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर तुम्हाला मिळेलच। अतिशय पौष्टिक उत्तप्पा बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलं होतं। मिश्र डाळी घेतलेल्या आहेत, उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ आणि 4 तासासाठी भिजल्याच्या नंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये स्मूथ बॅटर वाटून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं बॅटर वाटून रात्रभर फर्मेंट व्हायसाठी ठेवलेलं होतं। मस्त असं फर्मेंट झालेलं आहे बॅटर आपलं। आता याच्यामध्ये कांदा, बीट, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये। तर आता बघू शकताय मस्त असं एकजीव करून झाल्याच्या नंतर इथं तव्याला थोडंसं तेल पाणी लावून आपण 2 पळ्या बॅटर ओतून द्यायचं आहे। जाडसर असं पसरून द्यायचं आहे। उत्तप्पा थोडासा जाडच असतो। बघू शकता एक बाजू भाजून झाल्याच्या नंतर दुसरी बाजू पण तेलाची धार सोडून आपण भाजून घेणार आहोत। मस्त असं भाजून झाल्याच्या नंतर बघू शकता मस्त असा उत्तप्पा